अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातल्या वाळकी येथील रहिवासी हरिदास बाबासाहेब तांबे यांनी न्याय न मिळाल्यास मुंबई येथील मुख्यमंत्री निवासासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात तांबे यांनी वाळकी येथील एका महिलेवर प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा, पैशांची उकर केल्याचा, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा तसेच मारहाण केल्याचा आरोप केला आहे। संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नगर तालुका पोलीस ठाण्यात वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार स्थानिक पोलिसांकडे अर्ज करूनही गंभीर गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला। या प्रकरणात फसवणूक, मारहाण आणि धमकीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी तांबे यांनी केली आहे। अन्यथा तारीख 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री निवासासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे। माझं नाव हरिदास बाबासाहेब तांबे, राहणार वाळकी, जळवाडी। तर सदरचे समोरचे महिला माझ्या जवळचे नातेवाईक असल्याने आमच्या घरी येणं जाणं होतं। येणं जाणं झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले, उसने पैसे घेतलेले दिले नाही। मागाय गेलो तर मला प्रेमाचा आमिष दाखवून, म्हणजे माझ्या संग रिलेशन मध्ये राहा, मी तुला फोन करते, तुम्ही मला आवडता, मला भेटायला या, नाही मी माझा जीव देईन, अशी माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे तिची, मला ती अशी कॉल करत होती। त्याच्यानंतर मी ते ऍक्सेप्ट न करता ही घटना मी तिच्या आईवडिलांना सांगितली। तर तिच्या आईवडिलांनी आणि तिच्या नवऱ्याने मिळून मला मारहाण केली। मारहाण केल्यानंतर मी तालुका पोलीस स्टेशनला गेलो होतो तक्रार दाखल करण्याला। त्यांनी माझी तक्रार घेतली नाही। त्यांनी मी दुसऱ्या दिवशी परत गेलो होतो, त्यांनी माझी एनसी दाखल करून घेतली। एनसी दाखल केल्यानंतर मी परत तिच्या नवऱ्याने परत मला मारहाण केली। परत दाखल करायला गेलो, त्यांनी घेतली नाही माझी तक्रार। तर मी नाशिकचे DIGंना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अमित शहा, मोदी यांना मी स्पीड पोस्टने लेटर पाठवले, माझी तक्रार पाठवली, अर्ज पाठवले, SP ऑफिसला पण दिलं। त्यानंतर तिकडून ते अर्ज आले, 1.5 महिन्यानंतर त्यांना बोलवणं झालं। बोलवण्यानंतर 168 प्रमाणे त्यांना नोटिसा दिल्या की लेखी घेतलं की आम्ही याला परत काही करणार नाही, माझे पैसे तर दिलेच नाही त्यांनी। पण त्यानंतर परत ते मला म्हणायला लागले की मारहाण केली। तर त्यांनी नोटिसा देऊन पण परत त्यांनी मारहाण, शिवीगाळ, रोज जातात तिच्या वडिलांच्या शिवीगाळ देणं, मारहाण करणं, जनावराला सांगायची की आम्हाला त्रास देतोय, आम्हाला जाता येता शिवाय देतोय। मग त्याच्यामुळे तो पण मला मारहाण करायचा। माझे पैसे बुडवण्यासाठी त्यांनी हा सगळा कट रचला होता। त्यांनी खूप त्रास दिला मला। त्याच्यानंतर मी परत पोलीस स्टेशनला गेलो, माझी काही तक्रार घेतली नाही। मी SP ऑफिसला परत अर्ज केले, SP ऑफिसला अर्ज बोलवणं झाल्यानंतर पोलिसांनी तर मला पण बोलून घेतलं। त्यांचं कुठलंही काहीच दखल न घेता फक्त ते म्हणले परत त्यांना 168 प्रमाणे नोटिसा देऊ आणि ते तुला त्रास देणार नाही असं करून देऊ। तर त्याच्यातही त्यांनी काही न करता मलाच पोलीस स्टेशनला शिवीगाळ केली, मला पोलीस स्टेशनवरून हुसकून दिलं। त्याच्यानंतर मी परत SP ऑफिसला गेलो, परत अर्ज केला की माझी कुठलीही दखल घेतली नाही, काहीच कारवाई त्यांच्यावर न करता त्यांना सहकार्य होईल अशा पद्धतीने त्यांनी जे कागदपत्र बनवले। पण सगळी घटना सांगितली की साहेबने काही केलं नाही। साहेब म्हटले मी त्यांना बोलून घेतो, मी त्यांची तक्रार काय असेल ती तुझं करून देतो। त्यांनी परत 1.5 महिना मी येडे घातले पोलीस स्टेशनला, त्यांनी कुठलीही माझी तक्रार घेतली नाही। मी SP ऑफिसला उपोषणाचा इशारा दिला। उपोषणाच्या इशाऱ्यावर त्यांनी मला बोलून घेतलं, माझी एनसी दाखल करून घेतली। मला आधी म्हटले तुझी गुन्हा दाखल करून घेतो, बोलून घेतलं, आतमध्ये बसवलं, माझ्याकडून वाचून घेतलं। मला म्हणले सांग तुझी काय तक्रार आहे। तर म्हणलं सांगा मला आधी एनसी होईल का FIR दाखल होईल। तर ते म्हटले तुझं काय तक्रार आहे ते तक्रारीनंतर आम्ही ठरवू तुझं काय करायचं। तर माझ्याकडून मला ते सांगितलं, त्यांनी टाईप केलं, मला वाचायला लावलं तर मला म्हणले बरोबर आहे का? तर म्हणलं बरोबर आहे। तोपर्यंत त्यांनी माझा व्हिडिओ काढून घेतला आणि आता म्हणले तुझी एनसी दाखल होईल, जा तुला कुठं जायचं तिकडे जा। मला तिथून पोलीस स्टेशन एनसी दाखल करून घेतली। एनसीत अक्षरशः ज्या मुलीवर माझा आरोप आहे किंवा जिच्यावर माझे गुन्हे आहेत तिचं नाव पण त्याच्यात घेतलेलं नाही। मी ते दमून गेलो त्यांना, तर त्यांनी माझ्या दमदाटी करून मला तिथून हुसकून दिलं। मला त्यांनी काही तक्रार नाही घेतली। त्यानंतर मग मी आता मुख्यमंत्री साहेबांना व नाशिक DIG साहेबांना मी परत आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। इशारा मी मागच्या 16 तारखेला दिलेला आहे, मागच्या महिन्यातल्या। तर ह्या 14ला मी 14/8ला मी आत्मदहन करणार आहे त्यांच्या निवासस्थानासमोर। त्या मुलींनी मला रिलेशनमध्ये राहण्यासाठी जे फोन कॉल केलते, व्हिडिओ कॉल केलते, त्याचे जे माझ्याकडे WhatsAppवरचे मेसेज आहेत, हे सगळे पुरावे आहेत। ती डायरेक्ट म्हणायची माझ्या संग रिलेशनमध्ये राहा, मला भेटायला या, नाही तुम्ही माझा जीव देईन। हे वारंवार तिचं वाढत चाललं होतं आणि मी त्याच्यामुळे तिला नाही म्हणून सांगितलं। मी माझ्या मंडळी मिसेसला सांगितलं, माझ्या मुलाला सांगितलं, झालेला प्रकार मी माझ्या सगळ्या घरच्यांना पण सांगितलं, पण तिचं कुठंच ऐकत नव्हती। त्याच्यामुळे मी हा प्रकार तिच्या आई वडिलांना घरी जाऊन सांगितलं स्वतः लोकांना, की माझ्या नातेवाईकांना किंवा तिच्या घरच्यांना, की यांनी मला ब्लॅकमेल केलंय, हा मला धमक्या देत होता, त्यांनी माझी खूप बदनामी केली। पण आता पोलिसांना सांगते की याचं माझं होतं ना, माझ्या नवऱ्याला कळलंय म्हणून मी बंद केलंय आणि मी बोलत नाही म्हणून हा मला त्रास देतोय, ह्या असं ती तिथं परत चुकीचं सांगू राहिली। जेव्हा तीच सांगितलं तिने की त्याचं माझं रिलेशन होतं 2 वर्षापूर्वी आणि आता मी माझ्या नवऱ्याला कळलंय म्हणून मी हे बंद करते आणि म्हणून हा मला त्रास देतोय, असं ती सांगू राहिली।